आळंदीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक, संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक. लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी केलेली जाहीर, त्यामध्ये भंडारेंचंही नाव. शाईफेक प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारेंवर गुन्हा दाखल. भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील लोणी कालभोर पोलीस ठाण्यामध्ये भंडारेंवरती गुन्हा दाखल. मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडे यांचा गंभीर आरोप. तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करा, अशी देखील मागणी. विकास लवांडे यांनी आमच्या गुरुवर्यांवरती चिखलफेक केली, त्यामुळे शाईफेक केली. वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो, मला 15 दिवसांचा वेळ लागला. शाईफेकीनंतर संग्राम जगताप आपल्या भूमिकेवरती ठाम. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दुपारपर्यंत एफआयआर दाखल करा, अन्यथा संध्याकाळी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार. रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया. शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म, रोहित पवार यांचं हे वक्तव्य. संग्राम बाबू भंडारे यांच्या विकास लवांडेवरील शाईफेकीचं समर्थन मंत्री नितेश राणे यांनी फेसबुक पोस्ट करत समर्थन केलं. बापू अभिमान आहे, जय श्रीराम अशी पोस्ट करत राणेंकडून भंडारेंचं समर्थन करण्यात आलं. भंडारेंच्या कृतीचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन. संग्राम भंडारे यांच्याकडून विकास लवांडेंवरती शाईफेक करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी मात्र भंडारेंचं अभिनंदन केलं. भंडारे जेवढे बोगस हबपा आहे तेवढेच विकास लवांडे, सूरज चव्हाण यांनी टीका केली. अशा लोकांमुळे वारकरी संप्रदाय बदनाम होतोय. सर्वसामान्य जनतेचा विश्वास असलेल्या वारकरी संप्रदायाला राजकीय अड्डे बनवू नका, सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. विकास लवांडेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारं होती. हल्ल्यात लवांडेंना सुदैवानं दुखापत झालेली नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी, सुळेंची ही मागणी. वारकरी संप्रदायाबद्दल असं वक्तव्य कुणी करू नये, विकास लवांडेंवर झालेल्या शाईफेक घटनेची संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा आता सचिन खरात यांनी निषेध नोंदवला. विचाराचं उत्तर उत्तरांनीच द्यायला हवं, सचिन खरात यांची ही प्रतिक्रिया. विकास लवांडे योग्य भूमिका मांडतायत. वारकरी विचार शाई फेकायला सांगतो का, अंबादास दानवेंचा हा सवाल. शाईफेक केल्यानं विकास लवांडे यांची भूमिका बदललेलं असं काही वाटत नाहीये, दानवेंची प्रतिक्रिया. निदा खान प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, मंत्री शिरसाट यांची मागणी. या प्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणं गरजेचं, मंत्री संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांची बैठक. असुद्दीन ओवैसींच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक. बैठकीआधी शहरात मतीन पटेलचे बॅनर, मतीन पटेलकडून ओवैसींच्या स्वागताचे बॅनर. निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, हे सर्व काही तपासलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही माहिती. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही केला जप्त. सर्व आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही. निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय. चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करेल, इम्तियाज जलील यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलनेच लपवलेलं. नसरापूर आणि चाकण घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार. सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर. कोर्टाच्या आदेशानंतर पीडित कुटुंबियांना मदत जाहीर. तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाईल. परभणीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला, त्यानंतर पती आणि दिराकडून अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर 7 जणांविरोधात सेलू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दिराकडून वारंवार अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी, तक्रारीत असं नमूद. पती आणि दिराला सेलू पोलिसांनी केली अटक. बिरसा केस तालुक्यातल्या एका गावामध्ये शेतात पाणी देत असलेल्या महिलेवरती अत्याचार. आरोपी आसाराम जाधववरती बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. अत्याचारानंतर पीडितेच्या पतीला जातीवाचक शिवेगाळ करत धमकी. फरार आरोपीचा केस पोलिसांकडून तपास सध्या सुरू. गोंदू अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. शिर्डीमधील जमीन खरेदी फसवणूक अवैध सावकारी प्रकरणामध्ये अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. 5 दिवसांची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे आज राहता दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. सरकारची हजारो कोटींची जमीन 2 बिल्डरांना आंदण दिली, कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून सरकार केस हरलं का, राऊतांचा हा सवाल. पत्राचाळीमध्ये जेलवारी झाली. मीरा भाईंदरमध्ये देखील दोषींना सोडणार नाही, बन यांचं राऊतांना उत्तर. पश्चिम बंगालमध्ये भाजप भ्रष्ट नेत्याला मुख्यमंत्री करतंय, राऊतांचा हा आरोप. भ्रष्टाचाऱ्यांनी सत्तेत बसवण्याचं सातत्य भाजपनं कायम ठेवलंय, राऊतांची ही टीका. तृणमूल काँग्रेसमध्ये असताना सुवेंदू अधिकारींचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओही समोर आलेला.
तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेमध्ये अडचणी कायम, बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज, व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर पण अद्याप पत्रच दिलेलं नाही अशी देखील माहिती. तामिळ जनतेचं टीव्हीकेला बहुमत आहे, त्यांना सरकार स्थापन करू द्यायला हवं, संजय राऊतांची प्रतिक्रिया. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके सोबत असतील राऊतांचं वक्तव्य. केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांना हायकमांडने दिल्लीमध्ये बोलावलं. रमेश चन्नीतला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल यांना हायकमांडने दिल्लीमध्ये बोलावलं. हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता बंगाल आणि आसाममध्येही मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांची ही टीका. तर त्यांना वाटतं की कुणीच त्यांना अडवू शकत नाही, मात्र आता त्यांची वेळ आली आहे राहुल गांधींचा हल्लाबोल. प्रदेश अध्यक्षाविनाच महायुतीची समन्वय समिती काम करेल, समन्वय समितीमध्ये रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे नसणार. भाजपकडून समितीमध्ये बावनकुळे, गिरीश महाजन असतील. शिंदेच्या शिवसेनेकडून सामंत, भुसे हे देखील असणार. तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे या समितीमध्ये असतील. सरकार स्थापनेला 1.5 वर्ष, मात्र महामंडळ वाटप रखडलेलं, महायुतीमध्ये एकमत होत नाही, त्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजतं घोंगडं. तर इच्छुकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे महामंडळ वाटपास ब्रेक, सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा झाल्याचा अंबादास दानवेंचा ट्विट करत दावा. पेरणीपूर्व मशागतीचे दिवस असल्यानं शेतकरी अडचणीत, आरबीआयनं लक्ष घालावं आणि ही समस्या सोडवावी, दानवेंची ही मागणी. परभणी शहरामध्ये बँकांकडे पुरेशी रोकडच उपलब्ध नाही, अनेक एटीएमही बंद, मोजक्या ठिकाणी पैसे मिळत असल्यानं एटीएम बाहेर नागरिकांच्या रांगा. तर ऐनवेळी रोकड मिळत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांवरती मोठा परिणाम. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी. 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार अध्यक्ष असतील. अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आलाय, त्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड. जळगावच्या 40 गावात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेकीमध्ये अनेकांच्या घरांचं, वाहनांचं नुकसान. मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. नंदुरबार शहराला उद्यापासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. माजी खासदार डॉक्टर हिना गावितांच्या निर्णयाला विरोध. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी कपातीचा निर्णय मागे घ्या अशी देखील मागणी. विरचक धरणामध्ये 60% पाणीसाठा असताना ही कपात केली जाते असाही आरोप.